तर आज घेतलं रे बाबा आई बाबाली आपल्या ब्लॉग मध्ये. आणि इकडे आम्हाला कुंभमेळ्यात भिकारी दिसला खतरनाक भीक मागत डायरेक्ट झोपून भीक मागे डायरेक्ट हात वरच होता भावाचा. तर पोट्टे हो काय म्हणता मग सर्वांना मनापासून जय श्रीराम. मी तुमचं कौस्तुभ स्वागत करतो तुमच्या आपल्या महाकुंभ सिरीजच्या पार्ट 5 मध्ये. आधीचे चारी पार्ट मी अकाउंटवर टाकलेले आहेत. त्याला एवढं तुम्ही प्रेम देऊ राहिले त्याच्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि या व्हिडिओला असंच प्रेम द्यायचा. तर मागच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिलं होतं आपण गणाबाई सोबत मस्तपैकी आंघोळ धुवायला गेलो अंदर. अंगम मध्ये आंघोळ करायची ही तिसरी टाइम होती आपली. पहिला टाइम आई बाबा सोबत, दुसरा टाइम अभि सोबत, तिसरा टाइम गणाबाई सोबत. मस्त अजून एक डुबकी मारून घेतली संगम मध्ये मस्त. इकडे गणाबाई पाण्यात घुसला तिकडे बम दूर निघाला. म्हटलं पाहिजे बाबा चालला अशी वाहून आणशीन माझ्या भोवती आपण. मग मला एक व्हिडिओ काढ म्हणे पाया लागतात ना. मग याचा व्हिडिओ काढला मस्त. त्यानंतर बाहेर आलो तर हा गडी दिसला. या गड्यावर पोट्टे म्हणत आमच्या 20 रुपये टिक्के लावले. हा गडी म्हणे 30 रुपये. व्हिडिओ काढला आम्ही दिले. आदेश डॉनचं नाव सांगितलं ते म्हणा ठीक आहे आदेश डॉनचे मित्र आहे का 20 रुपयात करून देतो. मग मस्त बारी सगळ्यांनी टिक्के लावून घेतले मस्त शांततेत. आणि त्यानंतर डायरेक्ट गेलो आपल्या आई बाबाशी. ते म्हणत आम्हाला तर कधी ब्लॉग मध्ये घेतात तसं तू पुऱ्या गावाला ब्लॉग मध्ये घेतो. गेले मस्त ब्लॉग मध्ये घेतलं. चालू थकलो होतो भूकही लागत जाय बाबाला. मग अभिनं चिप्सचे पॅकेट आणले होते ते पॅकेट खाऊन इथं थोडा वेळ आराम केला. उन्हाला लागत जाय चटकेस लागत बाबा. मग इथं मी टी शर्ट वगैरे चेंज करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो रूमवर जायला. ते पोट्टे आम्हाला धागे घ्या लागतात कोणासाठी तरी घ्या लागतात म्हणजे मित्रासाठी. मारलं चला घेऊन घ्या. मग यायचं झालं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसले ना भाऊ अमरावतीचे लोक गणाबाई बम बोलत त्याच्याबाबत. ते कसं पोट्टे एवढ्या दूर गेल्यानंतर कोणी दूरचंही भेटलं समजा अमरावती वाशिमचं तर जवळच वाटते. आणि त्यानंतर दिसले आम्हाला खतरनाक भीक मागणार लोक. लस खतरनाक भीक मागत जात बाबा. डायरेक्ट हात वरती करून ते झोपून. आणि मग तिथून आम्ही निघालो डायरेक्ट अयोध्या धाम जाण्यासाठी. अयोध्या धामला जाता आता आम्ही अशा जागेवर गेलो त्या जागेचं वर्णन डायरेक्ट आपल्या महाभारतात आहे. तर चला तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो.